So very good evening, and nowadays we are learning simple past tense. So let's get started. Simple past tense यामध्ये आपण पाहितलं सब्जेक्ट घ्यायचा आहे, सब्जेक्ट नंतर वर्बचा सेकंड फॉर्म घ्यायचा आहे. सब्जेक्ट सेकंड फॉर्म ऑफ द मेन वर्ब and other words. In Marathi there will be la at the end of Marathi sentence if that is the sentence of past tense. सब्जेक्ट आहे, व्ही टू आहे, अदर वर्ड्स आहे, हे आपण सगळं शिकलेलो आहे. आज आपल्याला शिकायचं आहे की सिम्पल पास्ट टेन्स आहे तर त्याचे क्वेश्चन्स किंवा निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे बनवायचे आहेत. तर आपल्याला म्हणायचं आहे लिव्ह राहणे, सेकंड फॉर्म राहिला. तर सिम्पल पास्ट टेन्समध्ये आपण वर्बचा सेकंड फॉर्म यूज करत असतो. आता आपण जर म्हटलं लिसा लिव्ड इन मुंबई फॉर 3 years. लिसा लिव्ड इन मुंबई फॉर 3 years. सब्जेक्ट आहे, सेकंड फॉर्म आहे, त्यानंतर इतर जे काय माहिती ते आपण पुढे लिहिली किंवा त्याला आपण ऑब्जेक्टही म्हणू शकतो. लिसा लिव्ड इन मुंबई फॉर 3 years. सब्जेक्ट घेतला, सेकंड फॉर्म ऑफ द मेन वर्ब घेतला आणि अदर वर्ड्स इतर जी काय माहिती द्यायची तुम्हाला ती पुढे लिहिली. आता हा जो सिंपल पास्ट टेन्स आहे या ठिकाणी आहे वर्बचा सेकंड फॉर्म. आता कुठलंही सेंटेन्स असेल, कोणत्याही टेन्सचं असेल आणि तुम्हाला जर क्वेश्चन बनवायचा आहे किंवा त्या सेंटेन्सचं निगेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे सेंटेन्स, तर गरज असते हेल्पिंग वर्बची. आता हे हेल्पिंग वर्ब सिंपल पास्टमध्ये आपल्याला तर दिसत नाही आहे. बरं, तुम्हाला म्हटलं याचं निगेटिव्ह सेंटेन्स बनवा आणि तुम्ही जर असं केलं लिसा नॉट लिव्ड, तर असं डायरेक्टली नॉट लिहिताच येत नाही कोणत्याही टेन्समध्ये आपल्याला. त्यासाठी गरज असते हेल्पिंग वर्बची. म्हणजे हे सेंटेन्स जे आहे हे चुकीचं बनतं आहे. इथं आपण नॉट यूज करू शकत नाही डायरेक्टली. गरज कशाची आहे? हेल्पिंग वर्बची. मग सिम्पल पास्ट टेन्समध्ये सब्जेक्ट नंतर असं नॉट लिहिलं तर सेंटेन्स जर निगेटिव्ह बनवायला गेलं तर चुकीचं बनत असेल तर मग हेल्पिंग वर्ब कोणतं आहे? लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी क्रियापदाचं दुसरं रूप येतं आणि तो टेन्स कोणता आहे? सिंपल पास्ट टेन्स आहे. मग सिंपल पास्ट टेन्समध्ये क्रियापदाचं दुसरं रूप येतं, कारण स्ट्रक्चरमध्येच आपल्याला माहिती आहे सब्जेक्ट नंतर व्ही टू येतं. काय स्ट्रक्चर आहे? सब्जेक्ट घ्यायचा आहे, सब्जेक्ट नंतर क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचं आहे आणि त्यानंतर जी काय माहिती ते अदर वर्ड्स पुढे लिहायच्यात. आता सब्जेक्ट व्ही टू आणि अदर वर्ड्स हे झालं स्ट्रक्चर. या ठिकाणी व्ही टू आहे आणि हा सेकंड फॉर्म कोणत्याही सब्जेक्टसाठी घेता येतो, एकवचन असो की अनेक वचन असो. मग ज्या ठिकाणी वर्बचं सेकंड फॉर्म आहे त्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब घ्यायचं असतं डीड. हे लक्षात ठेवायचं आहे. हेल्पिंग वर्ब काय घ्यायचं आहे? डीड. ज्या ठिकाणी क्रियापदाचं दुसरं रूप आहे त्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब डीड घ्यायचं. आता हेल्पिंग वर्ब डीड घेतल्यानंतर पुन्हा सेकंड फॉर्म कधीच शिल्लक राहत नाही. त्याचं एक रिझन आहे की डीड हे ऑलरेडी डूचं दुसरं रूप आहे. मग डीड घेऊन सेकंड फॉर्म जर सेंटेन्समध्ये घेतला तर ते सेंटेन्स चुकीचं असतं. मग काय करायचं? तर घ्यायचं व्ही वन आणि ज्याही वाक्यामध्ये डीड दिसल समजून घ्यायचं ते सेंटेन्स सिंपल पास्ट टेन्सचं असतं. मग व्ही टू असेल तर डीड घ्यायचं हेल्पिंग वर्ब आणि नंतर व्ही वन घ्यायचं, व्ही टू घ्यायचं नाही, तरच सेंटेन्स करेक्ट असेल. मग हे सेंटेन्स आपल्याला बनवायचं निगेटिव्ह. तर काय करता येईल? सब्जेक्ट घेतला लिसा, लिव्हचं सेकंड फॉर्म आहे लिव्ड. मग यामधून काय घेता येतं आपल्याला? डीड घेता येतं. डीड घेतलं की त्याला नॉट लावा. आता त्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तर डिडंट करा, नाहीतर डीड नॉट ॲज इट इज लिहा. पण आता इथं जर तुम्ही लिव्ड लिहिलं तर हे सेंटेन्स रॉंग बनतं. मग आता प्रश्न पडला असेल की याला मग करेक्ट कसं करायचं? तर व्ही टू असेल तर डीड घेतलं की शिल्लक व्ही वन राहतं. मग इथं लिव्ड येणार नाही आहे तर लिव्ह येणार आहे. मग लिसा डिड नॉट लिव्ह इन मुंबई फॉर 3 years.
लिसा डिड नॉट लिव्ह इन मुंबई फॉर 3 इयर्स हे निगेटिव्ह सेंटेन्स तयार झालं. लिसा लिव्ड इन मुंबई फॉर 3 इयर्स. लिसा 3 वर्षे मुंबईमध्ये राहिली. लिसा डिड नॉट लिव्ह इन मुंबई फॉर 3 इयर्स. लिसा 3 वर्षे मुंबईमध्ये राहिली नाही. लक्षात ठेवायची गोष्ट कोणती आहे तर ज्या ठिकाणी आपण V2 घेतो त्या ठिकाणी डिड घेऊन त्याला नॉट लावा, निगेटिव्ह सेंटेन्स बनाल. पण V2 इकडे लिहू शकत नाहीत, म्हणजे वर्बचा सेकंड फॉर्म लिहू शकत नाहीत, वर्बचा फर्स्ट फॉर्म लिहावा लागतो, तरच ते सेंटेन्स करेक्ट असतं. ह्या काय महत्त्वाच्या गोष्टी याच्यात लक्षात ठेवायच्या. मग थोडक्यात कसं लक्षात ठेवायचं, सिंपल पास्ट म्हटलं की सब्जेक्ट नंतर क्रियापदाचं दुसरं रूप येतं. दुसरं रूप आलंय निगेटिव्ह बनवायचं आहे तर काय करायचं, डिड घ्यायचं. डिड घेतलं की पुन्हा सेकंड फॉर्म जो आहे तो फर्स्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा, म्हणजे V2चं V1 होईल, म्हणजे सेकंड फॉर्मचा बेस फॉर्म तयार होईल. जसं इथं लिव्हचं लिव्ह तयार झालं. आणखी एक एक्झाम्पल पाहूया. आपण वर्ब घेतलं मेक. मेकचं सेकंड फॉर्म काय आहे, मेड. आता आपण इथं लिहिलं राकेश मेड मिस्टेक्स. राकेश मेड मिस्टेक्स इन आन्सर पेपर. राकेश मेड मिस्टेक्स इन आन्सर पेपर. राकेशने आन्सर पेपरमध्ये चुका केल्या. आता मेकचं सेकंड फॉर्म काय, मेड आहे. आता तुम्हाला म्हणायचं आहे राकेशने आन्सर पेपरमध्ये चुका केल्या नाहीत, तर सिंपल पास्टमध्ये काय कराल, राकेश सब्जेक्ट घेतला, V2 आहे, काय सांगितलं मी, V2 असेल तर त्यामधून डिड घेता येतं. ठीक आहे, आपण डिड घेतलं, त्याला नॉट यूज केलं, काय तयार झालं सेंटेन्स, राकेश डिड नॉट. आता जसंही V2 मधून डिड घेतलं जातं शिल्लक काय राहतं, V1 राहतं. मग मेडचं V1 काय, मेक. मेड लिहिलं तर सेंटेन्स रॉंग होईल. राकेश डिड नॉट मेक मिस्टेक्स इन होमवर्क. राकेशने होमवर्कमध्ये चुका केल्या नाहीत. तर अशा पद्धतीनं V2 असेल तर त्याला V1 मध्ये कन्वर्ट करा निगेटिव्हमध्ये, पण डिड घेतल्यानंतरच V2चं V1 होतं. जसं की इथं लिव्ड डिड नॉट लिव्ह तयार झालं, मेड इथं डिड नॉट मेक तयार झालं. या पद्धतीनं सिंपल पास्ट टेन्सचं आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवू शकतो. सो नोट इट डाऊन फर्स्ट.